Guys, being Kalaveri is not a joke. रात्रीचे वाजले 1:30 आणि आम्ही थेट पोचलो गावाला. ह्या पोरीचं म्हणजे शिवाय एकही काम कंप्लीट होत नाही. रात्री लेट झोपल्यामुळे सकाळी आमचं तोंड जाम सुजलं होतं. सकाळी मला जाम कंटाळा आला होता, तर मी या बारक्या बाळासोबत मस्तपैकी खेळत खेळत फटाफट रेडी झाली आणि वैष्णवीचे फोटो काढायला घेतले. कसली गोड दिसतीये ना ही. आणि हा आमचा नवरदेव. बिचारा वैष्णवीला बघण्यासाठी एवढा एक्सायटेड होता की विचारताच सोय नाही. सो आज यांचा होता गंध. गंध म्हणजे सुपारी फोडायचा प्रोग्राम. आम्हाला जाम भूक लागली होती. पूजा वगैरे झाल्यावर आम्ही फटाफट जेवून घेतलं आणि थेट पोचलो शेतामध्ये कपल शूट करायला. दोघांचे छान छान फोटोज काढून घेतले आणि आम्ही दोघी जाम दमलो होतो. तर जरा फ्रेश होऊन निवांत बसलो. माझा दादा आला होता मला घ्यायला आणि आम्ही चाललो होतो माझ्या गोलूकडे. त्याचा आनंद बघा. जेव्हा जेव्हा मी येते तेव्हा तेव्हा माझी मावशी माझ्यासाठी मस्तपैकी चिकन बनवते. तिच्या हातचं चिकन म्हणजे ओहो, नादच नाही करायचा. मी माझ्या दोन्ही मावशांसाठी छान असे 2 गाऊन घेऊन आली होती. ते 2 गाऊन पाहून दोघी जाम खुश झाल्या होत्या. 2-3 दिवसाच्या दगदगीमुळे माझं जाम डोकं दुखत होतं. तर माझा दादा मस्तपैकी माझं डोकं चेपून देत होता. मला एवढी भूक लागली होती. माझ्या मावशीने एवढं छान चिकन बनवलं होतं, तर मी मस्तपैकी गरम गरम चिकनवर ताव मारला आणि माझ्या वहिनीसोबत गप्पा मारत मारत घरातलं सगळं काम आवरून घेतलं. तर असा होता माझा दिवस. तुम्हाला माझा हा मिनी व्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. बाय.